तो झालं असं की आई पप्पा आले होते, आज सकाळीच गेले ते. आले होते 2 दिवसासाठी, कारण की सुट्टी होती बहिणीला, तर म्हटलं ते आले होते थोडं चेंज म्हणून. कंटाळा येतो घरी बसून तर आईलाही चेंज मिळत नव्हता बरेच दिवस, तर म्हटलं या. आणि मग मसाला माझा राहिला होता तो आता मी करायला घेते, स्टार्ट करते. आता घरी कोण नाही आहे, कारण मिरचीचा ठुसकारा होतो, तो ठसका लागतो लहान मुलांना वगैरे. श्री पण नाही आहे, श्री पण बाहेर गेले आहे. तर पूजा आणि मीच आहे, पाठीमागे दिसत असेल ती कॅमेरामध्ये, अभ्यास करायला बसते. तर आता मिरच्या म्हटलं करायची वेळ चांगली आहे, तर चला मग स्टार्ट करते. आणि चलो बघा, बघायला लागली. चला मग आता आपण स्टार्ट करूया आपल्या मसाल्याला. मालवणी मसाला जो प्रत्येकाच्या घरी असतो आमच्या, आणि टेस्टला एक नंबर असतो, कारण वेगळे गरम मसाले घालायचे नसतात. चला तर मग आता भाजायला घेते मी आहे. तर बेडकी मिरची आपली तिखटही नसते आणि कलरही चांगला येतो, तर म्हणून म्हटलं आपण बेडकी मिरचीचाच यंदाचा करूया. कारण मी गेल्या वर्षी असतो, दरवर्षी माझा बेडकी आणि लवंगी मिरचीमध्येच बनतो मसाला खरं तर, बाकी कुठल्या मिरच्या मी ॲड करत नाही. तर यंदा गेल्या वर्षी मी थोडा 2-4 मिरच्या आपल्या ॲड केल्या होत्या छानपैकी, तर म्हटलं पण तिखटच झालं नाही बघा. तर आता भाजते मस्तपैकी छान कुरकुरीत आहेत. मी तसंच बांधून ठेवलं होतं, पप्पा होते म्हणून काही केलं नाही, की त्यांना त्रास नको होऊ देत म्हणून. आता जरा गरम केले की मस्तपैकी तुटून जातील व्यवस्थित. तर चला मग आपला मसाला रेडी आहे, आता करायला घेते. आपला मोठा टोप ठेवून घेतला आहे, गरम झाला आहे व्यवस्थित आहे. तर थोडंसं तेल घालते 1 चमचा. आणि आपला मी 1/2 किलोच घेतलेत, आणि 1/2 किलो मी बाकी ठेवलेत, ते साफ केलेले आहेत उन्हात लावून वगैरे व्यवस्थित. तर आता मी भाजून घेते. तर चला स्टार्ट करूया आता. गणपती बाप्पा मोरया. तर वर्षभर आपला मसाला टिकवायचा आहे, तर त्यामुळे सुरुवात अशीच करायला लागेल. चांगलं होऊ दे, टेस्टला छान होऊ देत, दरवर्षी करतो त्याच प्रमाणाने. तर असे आपले खडे मसाले वगैरे मी भाजून घेते. तर चला थोडंसं भाजून घेऊया आता. धने होतील कलर चेंज, थोडा जास्त भाजायचं नाही की त्याचा मग कलर चेंज होईल. आणि मसाले मी जास्त भाजणार नाही, जेणेकरून कलर चेंज तर होतो आणि मग त्याचा स्मेल आणि जो टिकण्याची गरम मसाले म्हणतो आपण तो राहत नाही. त्यामुळे थोडे हलकेच गरम करून घेणार आहे. मसाले असे असतात की जास्त रोस्ट करत बसायचे नाही आहेत, थोडंसं गरम केलं की बस होईल, कारण ते टिकतात व्यवस्थित. कारण जास्त केलं तर त्याचा दळ निघतो आणि टेस्ट पण उडून जाते. तर त्यामुळे मग काहीच राहत नाही मसाल्याला अर्थ, नुसती मिरची लागते. मग कलर चेंज होतो मिरचीचा, काही वेळानंतर 1-5-6 महिन्याने कलर वाईट होतो मसाल्यांचा पण, असं होतं. माझं अजून झालं नाही कधी, पण एक सांगते. तर चला मग, कारण भाजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टीमुळे भाजण चांगलं असेल तर सगळ्याच पद्धती म्हणजे पदार्थ चांगलेच होतात. तर चला, ही बघा पूजा फिरते, अभ्यास दिलाय चांगलं, आलाय होमवर्क समर वॅकेशनचं, काही नाही काय चालू असतं. श्री नाही म्हटलं तर तू करून घे, तोपर्यंत माझंही काम होईल आणि तुझंही होईल असं. तर चला वास यायला लागले धानांचा छोटा. आता गावी पण जायचं आहे, तर त्याच्या आधी म्हटलं आपण मसाले करून घेऊया छानपैकी. आपले धणे झालेत भाजून मस्तपैकी गोल्डन, आणि जास्त आपल्याला लाल एकदम फ्राय करायचे नाही आहेत म्हणून. तर झालं आहे आपलं. तर हे बघा, हे मी आता 1/2 किलोच्या आसपास, 1/2 किलो नाही सॉरी 200 ग्रॅमच्या आसपास आपले धणे लवंग आहेत. ते हे लवंग, आणि हे आपले गावचे आहेत मिरी. तर हे गेल्या वर्षीचे आहेत आणि यंदाचे आहेत. तर म्हणजे गेल्या वर्षीचे आहेत, हे त्याच्या आदल्या वर्षीचे आहेत. हे गावचीच मिरी आहेत. तर मी मिरी घेतली नव्हती लिस्टमध्ये, तर ही होत्या म्हणून. तर आता दोन्ही मी समान ह्या आपल्या वाटीप्रमाणे घेतलं आहे, कारण ही माझी वाटी होते अर्धा किलो, तो थोडीशी कमीशी होते, मी त्या प्रमाणाने घेतलं आहे. तर आपले धणे झाले, तर मी धणे काढून घेते आता. लवंग घेतले आहेत मी 2 वाटी आपल्या, तर जवळपास आपल्या 200 ग्रॅम आहेत. तर चला मग आता धणे काढून घेते. आपले धणे भाजून झाले आहेत, मस्त कलर चेंज झाला आहे. ते इथे मी 200 ग्रॅमला थोडे कमी असे, जास्त असे नाही, 200 ग्रॅम म्हटले तरी चालते. तर हे लवंग घेतले साफ करून वगैरे, ते घरचेच आपल्या मिरी आहेत.
तर हे आता मी घेतल्या, आमच्या घरगुती होते म्हणून मी या 2 वाटीच्या हिशोबाने घेतल्या. जवळपास तेवढाच होता, 200 ग्रामच्या वरच होईल मिरी. तर आता मी आता लवंग आणि मिरी भाजून घेते. तर धणे काढते आता. मसाले आपले गरम मसाले भाजून झाले. आता मिरच्या मसाले घेते मी, तर दाखवते. मस्त व्यवस्थित भाजले, हलके आणि बारीक गॅसवर भाजले. ते एकदम मंद याच्यात व्यवस्थित भाजतात, कारण की मस्त स्मेल घरभर आपलं वास मस्त स्मेल हे होतोय. तर बघा कसे मस्त भाजले. तो आपला व्यवस्थित गरम झाला आहे. तर आता मी आपली बेडकी मिरची भाजायला घेते. पाठी मशीनचा आवाज येईल, कारण मशीन चालू आहे माझी कामाची. तर चला, हे बघा मिरची घालून घेतली आहे भाजायला. तर आता बारीक गॅसवरच भाजणार आहे ती सुद्धा. तर आता थोडंसं तेल घालून घेते, जास्त नाही बस, कारण मिरचीचा कलर चांगला राहतो आणि व्यवस्थित भाजली जाते. त्यामुळे मी थोडंसं तेल 1 चमचा ॲड केलं आहे. तसंच मसाले सुके भाजले आहेत आणि मिरच्या थोडंसं तेल घालून भाजून घेते. सो मिरचीला सतत ढवळत राहावं लागतं, कारण ऑलरेडी आपण ती गरम केलेली असते. त्यात मी आता 3-4 स्पून तरी चांगले दाखवले, पण सकाळपासून नाही दाखवले, कारण माझ्या गॅलरीमध्ये संध्याकाळचं थोडं म्हणजे दुपारच्या नंतर ऊन येतं व्यवस्थित 2च्या आसपास. त्यामुळे ते ऊन होतं, तर म्हणून मी 3 ते 4 वेळा ऊन दाखवले. ते 4-4 तास भरपूर झालं. तर बघितलं तर मिरची व्यवस्थित मोडत होती, म्हणून मी ऊन नंतर दाखवणं बंद केलं. तर आता मी तेल म्हणून थोडं आता गरम करते हलके हलके, बस बाकी काही करायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी ती आपली उन्हामध्ये गरम झालेली आहे. बघा, सतत आता जरा हलवत राहावं लागेल, आणि चटकन तेलामुळे ती गरम होईल. ते थोडी जरा काळजी घ्यावी लागते. कलर तर छान येते हळूहळू आणि फुलते मिरची बऱ्यापैकी आहे. तर थोड्या वेळाने मी काढून घेते आणि आपली बेडकी मिरची व्यवस्थित भाजून घेते. हे बघा, थंड करत ठेवले आहेत मी, जरा म्हणलं होऊ देत. अशी मोडली जाते, कुरकुरीत आहे छानपैकी. तर बघा कलर पण जसाच्या तसा राहतो, थोडंसं तेल टाकल्याने, आणि मस्त कलरही छान दिसतो आपल्या मसाल्याला नंतर. म्हणून मी आता कापडे आपल्या चादरवरती मस्तपैकी थंड करत ठेवलं आहे. थोडं थंड झालं की कुटायला, आणि तिथे गरम मसाले पण आपले थंड होत आहेत आणि मुलं आतमध्ये खेळत आहेत. चला पटापट आवरते आता. आपली लवंगी मिरची भाजायला घेतली आहे, बेडकी मिरची भाजून झाली आहे. आता ही भाजून घेते. यात पण तेल घातलं आहे मी 1 चमचा, छोटासा, मोठा नाही. चला मग पूजाचं काय चाललं दाखवते मी बाहेर. आता पूजाचं मला काय चाललं आहे, सुट्टीच्या दिवसात चाललं आहे, हे दाखवते तुम्हाला. काय चाललं आहे पूजा? हास्यजत्रा बघते ना, हास्यजत्रा बघून काढते. चालेल, चला मग. हे चालू असतं आजकाल आपल्या दिवसभरामध्ये. सुट्ट्या पडल्या आहेत तर मुलांची हीच कामं चालू आहेत.